आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेपनी ब्रॅकेट्स ज्यामध्ये महिंद्रा पिकअपच्या पाठीमागे जे कंपनीची स्टेपनीचं ठेवायची जे जागा असते ते जास्त वजन झाल्यामुळे वारंवार तुटते. परंतु हे जे स्टेपनी ब्रॅकेट जर तुम्ही फिट केलं तर आपली जी स्टेपनी आहे ती सुद्धा सेफ राहते आणि स्टेपनीच्या आपल्याला स्टेपनी खोलायला सुद्धा त्रास होत नाही. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण कशा प्रकारे ती फिट केलेले आहेत, त्याला अँगल कोणते वापरलेले आहेत आणि फिट कशी केलेली आहे. तर याला जे आपण अँगल वापरले आहे ते 1.5 इंची अँगल आहे आणि नंतर त्यामध्ये जे आपण नट फिट केलेले आहेत ते महिंद्रा पिकअप ट्रॉलीचेच नट जे बाजूचे निघतात ते नट आपण फिट करून जे स्टेपनी ठेवायचं ब्रॅकेट आहे ते पॅक केलेलं आहेत आणि ते आपण दोन्ही जे चेचेसच्या खाली 2 पाईप असतात चेचेसचेच त्याच्यामध्ये आपण हे फिट केलेलं आहे. तुम्हाला जर हे स्टेपनी ब्रॅकेट हवं असेल तर माझ्याशी तुम्ही संपर्क करू शकता. मी तुम्हाला अँगल आणि फिटिंग करून देईन. फक्त जर तुम्ही यायला परवडत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या शॉपमध्ये सुद्धा याला वेल्डिंग करू शकता. पाहू शकता की आपण कशा प्रकारे फिट केलेला आहे आणि याचा जो भाग आहे जो ओपन करायचा किंवा आपल्याला खोलायचा आहे तर तो स्टेपनी ब्रॅकेट्स आपण ड्रायव्हर साईडनं खोलू शकता, पाठीमागून सुद्धा खोलू शकतो, परंतु आपण ड्रायव्हर साईडनं किंवा किन्नर साईडनं खोलायचा ऑप्शन याला दिलेला आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला सुद्धा लाईक करा आणि पाहू शकता की आपण कशा प्रकारे याला वेल्डिंग मारून पॅक केलेला आहे. हा दोन्ही चेचेसच्या आतले जे 2 पाठीमागचे पाईप आहे यावर आपण याला फिट केलेला आहे. तुम्हाला स्टेपनी फिट करून आपण हे सुद्धा दाखवणार आहोत की कशा प्रकारे स्टेपनी वर जाईल किंवा कशी फिट राहते ते सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. तर ही स्टेपनी आपण फिट करताना तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे ही फिट होते आणि इथं हा रॉड आहे लंबा जो आपण याच्यासोबतच देतो. याला पाठीमागून थोडं अर्धा किंवा 1 फूट लांब करून आणि जॉईंट देऊन लांब बाहेर घ्यावं लागतं कारण रॉड थोडा लहान राहतो त्यामुळे थोडा त्रास होतोय फिट करायला. तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्हाला जर ब्रॅकेट हवं असेल तर कमेंटमध्ये नक्कीच आपला नाव नंबर पाठवा. मी तुम्हाला ब्रॅकेट अँगल सहित फिट करून देईन. धन्यवाद.